दोन मैत्रिणी असतात, शेजारी शेजारी राहतात आणि त्यांच्या अंगणामध्ये त्या छान रोपटे लावतात. दोघीजणी त्यांची काळजी घेतात. एक जण दररोज पाणी घालायची आणि दुसरी अधूनमधून पाणी घालायची. आणि एक दिवस खूप मोठा पाऊस येतो, खूप मोठा वादळ येतं, मोठमोठे झाडेसुद्धा पडून जातात. मग त्याच्यातली जी एक जण असते ना, जी रोज काळजी घ्यायची, तिची झाडंसुद्धा ढासळून जातात, पडून जातात. आणि ती आपल्या मैत्रिणीकडे येऊन विचारते, "कगं असं कसं झालं? मी तर माझ्या झाडांची जास्त काळजी घ्यायचे, रोज त्यांना पाणी द्यायचे, आणि तू तर अधूनमधूनच पाणी द्यायची. मग तुझे झाडं कसे काय राहिलेत आणि माझे झाडं कसं काय पडून गेलेत, ढासळून गेलेत?" त्यावेळी ती त्याला उत्तर देते की, "हे बघ म्हणे, प्रमाणापेक्षा जास्त काळजी जर तुम्ही घेसाल, एखाद्या व्यक्तीला, स्पेसिफिक व्यक्तीला असो किंवा आपल्या नात्याला असो, प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही त्याला जपसाल, त्याला थोडासुद्धा श्वास घेऊ देणार नाही, त्याला थोडंसुद्धा हातपाय हलवू देणार नाही, तर ती नातं असो, ती व्यक्ती असो, ती कशी काय फुलेल, फळेल? ती तर ढासळून जाईल ना." मी माझ्या झाडांना आठवड्यातून 2दाच पाणी द्यायचे. मग त्यामुळे त्यांची मुळं खोलवरपर्यंत जमिनीत रुजायचे आणि त्यामुळे ते भक्कम झालेत. म्हणून वादळ जरी आलं तरी ते कणखरपणे उभे राहिलेत. ते म्हटले, "अच्छा." असंच आपल्या रोजच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये सुद्धा काम येतं. कधी कसं होतं ना, आपण आपल्या काही जवळच्या व्यक्तींची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेतो. त्यामुळे कधी कसं होतं की त्यांना श्वाससुद्धा घेतला जात नाही. स्पेसिफिकली आपल्या लेकरांसाठी, आपल्या मुलांसाठी आपण सगळ्या गोष्टी इतक्या सहजासहजी गोळा करून ठेवतो की छोट्या छोट्या गोष्टींची किंमत त्यांना कळत पण नाही आणि थोडं पण ते हातपाय पण हलवत नाही. त्यामुळे पुढे येणारे जे संकट आहे ना, त्यांना ते फेस नाही करू शकत. आणि तसंच आपल्या नात्यांमध्ये पण आहे. जर आपल्या जवळच्या नात्यांना आपण थोडीशी मोकळीक दिली नाही, थोडंसं त्यांना श्वास नाही घेऊ दिला, तर ते पण असे कोमेजून जातात. त्यांची मुळं आहे ना, खोलपर्यंत रुजतच नाहीत. म्हणून आपल्या नात्यांना, आपल्या जवळच्या लोकांना काळजी घ्या, पण थोडीशी सांभाळून, खूप जास्त नाही. कारण जास्त काळजीने सुद्धा आपले नाते आणि आपल्या जवळच्या व्यक्ती पण ढासळून जातात. म्हणून बघा, समजलं तर.